बिबट्यांचा वावर सध्या सुरू आहे हे सगळं बघता लवकरच तुमच्या गाडीच्या मागे कुत्रा धावताना दिसतोय की बिबट्या हे सांगणं देखील आपल्याला कठीण होऊन बसलंय। बिबट्या दिसला असं आता कुणीही सांगू लागलंय आणि यावरती अविश्वास दाखवावा अशी परिस्थिती देखील सध्या उरलेली नाहीये। पाषाण भागामधल्या सुतारवाडीमध्ये रहिवासी भागात बिबट्या दिसला असा दावा काही जणांनी केलाय आणि खळबळ माजली आहे। वन विभागाकडून या बिबट्याचा शोध देखील सुरू झालेला आहे, बघूयात। बिबट्या आला रे आला अशा हकाटीनं भल्या सकाळी पुणेकरांची तारांबळ उडाली आणि सुरू झालं पीपली लाईव्ह सिनेमा सारखं नाट्य। पुण्यातल्या पाषाण तलावाजवळ बिबट्याला पाहिल्याचा दावा एका मुलीनं केला, तर दुसऱ्या एका व्यक्तीनं त्याची 2 पाळीव कुत्री गायब झाल्याचं सांगितलं। बिबट्याच्या दहशतीनं पाषाण मधली सुतारवाडी खडबडून जागी झाली। मैंने पढ़ाई करते वक्त ऊपर से देखा तो मेरे को दिखा वो बैठा था। कहाँ पे बैठा था? इधर। अच्छा, उधर देखा आपने? हाँ। अच्छा, उसके बाद? वो खूंखार रहा था। अच्छा, उसके बाद वो किधर तो गया पर मैंने देखा नहीं उसके बाद। जे 2 दिवस झाले 1-2 कुत्रे नाहीत आणि त्याच्या आधी पण रात्री बऱ्याच वेळा मी बाहेर ज्यावेळेस यायचो वरनं काहीतरी असं संशयास्पद वाटायचं की काहीतरी हालचाल आहे म्हणून, आणि नेहमी मला तो पूर्ण डाऊट होता। पुण्याच्या औंध आणि बावधन परिसरात याआधी बिबट्या आढळून आला होता। आता त्यानं पाषाणवाडीत धुमाकूळ घातलाय। शुक्रवारी पहाटे हा बिबट्या एका सोसायटीच्या गेटवरून उडी मारताना एका सुरक्षा रक्षकानं पाहिलं। नंतर तो शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर चालताना दिसला। पहला मैं 4 बजे झाड़ू मार के गया बाहर दुकान में, उसके बाद अंदर गया। अंदर जाने के बाद 4 बजे फिर उसके बाद वो वकील सर का गाड़ी धो के आया गाँव से। अंदर गया, पानी नहीं आया था। उसके बाद पानी में मैं खड़ा था उधर। पानी खड़ा होने के बाद 4:25 हुआ था। 4:25 में ये गेट का आवाज़ आया, धड़ेम से आवाज़ आया। मैं बोला कौन आदमी ने खींच दिया गेट। मैं भाग के आया। मैं भाग के आने के बाद वो इधर से उड़ी मार गया होगा, मैं उधर से आया भाग के। गेल्या 15 दिवसांपासून औंध, बाणेर आणि बावधन मध्ये बिबट्याचा वावर दिसून आलाय। पुणे एअरपोर्टच्या परिसरात सुद्धा 2 बिबटे असल्याचं स्पष्ट झालंय। बिबट्यांना वनविभागाकडून पिंजरे लावून पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण बिबटे हुलकावणी देत असल्यानं लोक घाबरलेत। नाही, इथलं महत्त्वाची गोष्ट अशी आहे का त्या टीमनी जे आम्हाला सांगितलं ना आता त्याच्यामध्ये त्यांनी सांगायला पाहिजे का तुम्ही या परिसरातल्या लोकांना जागरूक करा। म्हणजे आम्ही तर जागरूक करायलाच पाहिजे ना आता आमच्या स्वतः इथलेच बिबट्यांचा वावर आधी पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या माळशेज घाटामध्ये होता, पण जंगलांवरचं अतिक्रमण आणि ऊसाची शेती वाढल्यानं बिबट्यांनी ऊसामध्ये आसरा घेतला। आता शिकारीऐवजी बिबटे पाळीव प्राण्यांवर हल्ले करू लागले। काही ठिकाणी त्यांनी माणसांनाही लक्ष केलंय। बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी सरकारनं अनेक घोषणा केल्या, पण आता जंगलातून महानगरात धाव घेतलेले बिबटे सध्या तरी सरकारच्या प्रयत्नांना पुरून उरतायत। मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। विषारी नागाला दूध पाजून उपयोग नाही असं आपण नेहमी ऐकतो।